मुलकीची आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या राजू भाऊ आहे, त्यांच्या पूर्ण गोष्ट करू आपण. त्यांचा काय प्रॉब्लेम त्यांचा होऊ राहिला आणि गावामध्ये त्यांच्यावर FIR का बरं होत नाही त्याच्यावर त्यांच्या तोंडाने आपण ऐकून घेऊ. दादा सांगा तुमचा काय प्रॉब्लेम तुमचा? मी सर 8 तारखेला सकाळी 9 वाजता मी औरंगाबादला माल घेऊन आंबे विक्री करण्यासाठी मी औरंगाबादला आलो. औरंगाबादला बायाला म्हणलं मुलगा आणि मी, राहुल आणि मी दोघं बाप लोक आम्ही माल घेऊन आलो. बाया माणूसला सांगितलं तू 10, 10:30, 11ला तू घरी डब्बा घेऊन तू औरंगाबादला ये. आम्ही इथं येऊन गेलो. मग 12 वाजता माझ्या बायकोला ही अंबादास पाटेकर व त्याचा नवनाथ अंबादास पाटेकर व करण रामदास पाटेकर आणि विशाल रामदास पाटेकर असे हे 4 जण माझ्या बायकोला आडवे होऊन काही वरून काही खालून असे म्हणजे आणि मोटरसायकलीवर असे लाठी काठीना मार आणि दगडाचा मार माझ्या बायकोचं डोकं फुटलेलं आहे. मारहाण झाली तुमच्या सांगा? हां, बाया सांगत आली. हे जेव्हा मारहाण जेव्हा झाली तुमच्याकडं तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले का नाही गेले? मग पोलीस स्टेशनला माझी बायको बेअवस्थेत पडलेली होती. अच्छा. लहान मुलगा एक प्रदीप होता. तो मुलगा पळत आला आणि मुली घरी होत्या. मग मुलींना यांना म्हणजे गेल्या अवस्थी म्हणजे रक्त रोळ आणि रक्ताचे पूर्ण फुटू आहे. रक्त असं तुंबलेलं आहे. हो, त्याच्यात ते फुटू मग ते हे दवाखान्यात गेले ॲडमिट. म्हणजे मी खाजगी दवाखान्यात ॲडमिट केलं. म्हणजे दवाखान्यात गाठी तो जाऊस तर ही बाय राहणार नाही. म्हणजे आहे ना मुलांना खाजगीमध्ये दाखवलं, पट्टी केली. पट्टी करून मग उजू खुलताबादला गेले पोलीस स्टेशनला. मग बा असं झालं हकीकत. मग पोलिसांनी डिमू दिला. मग मेडिकल झालं. मग मेडिकल होऊन मग हे म्हणे तिला 6 वाजले म्हणजे 11 वाजेपासून ती पोलीस स्टेशनला गेलेली बाई आणि हिला 6 वाजले तरीची कंप्लेंट नोंदली नाही. म्हणे जा म्हणे दुसऱ्या दिवशी ये. मग त्याच रात्री 1:15 वाजताच्या सुमारात 8-10 लोक पोरं ते त्यांनी रात्री राजा बाहेर लेख, चमट्या बाहेर लेख, तुला कापून फेकतो, तुझ्या मुलींना आण बाहेर काढ, तुझ्या बायकोच्या बोकंडी बसतो, आता काय करायचं ते कर. दारू पंग पिलेले होते सर. आणि हे माझ्या बायकोवर अत्याचारी असे मारहाण केलेली आणि कुठं मारलेलं आहे. हे माझ्या बायकोला आता ते शरीरावर बाया माणसावर यांनी हात लावलेला आहे. खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेले होते तेव्हा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? FIR फाडला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यांच्यावर काही अटक नाही केली, काही नाही. आणि मोकर आहे आणि आता मी असे खासताय आणि हे यांचं गावात आमच्यापासून कमीत कमी 2000 फुटावर आहेत आणि त्यांचं गावात राहतं. आम्ही झोपडपट्टीला राहतो. आमच्याकडे त्यांचे याचे काही संबंध नाही. पण तरी हे लोक आमच्याकडे त्या एक गुंड पोरं आहे आणि ज्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. उद्या काही करता काही झालं शासन प्रशासन माझे 6 परिवार आहे. माझा खून होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर सरकारने आम्हाला न्याय द्यावे आणि योग्य यांना कठोरशी कठोर यांना शिक्षा द्यावी ही माझी नम्र विनंती गरीब परिवारची. आणि मी एक दक्षक आहे आणि माझ्या घरावर दगडफेक करते आहे तर आमचे पोरं हाकून उठून देत्या आणि बाहेर निघत नाही आम्ही रात्रीला. तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखव कोणकोणचं आहे, कुठे कुठे दिले तुम्ही? पूर्ण अधिकाऱ्यांना दिलेली आहे. 2-3 वेळेस दिलेली आहे. कुठे कुठे? एक SP साहेबाला दिली, एक कलेक्टर साहेबाला दिली आणि तालुका खुलताबाद तहसीलदार साहेबांना दिलेली. 3 ठिकाणी